पुणे जिल्ह्यातील इंदापूर शहरात आज दिवसाढवळ्या घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे। इंदापूर नगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अनिल अण्णा पवार यांच्यावर नगरपालिकेसमोर काही अज्ञात व्यक्तींनी हल्ला केल्याची घटना घडली। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे। मिळालेल्या माहितीनुसार अनिल अण्णा पवार हे नगरपालिकेतील कामकाज आटोपून आपल्या सहकाऱ्यांसह तहसील कार्यालयाच्या दिशेने जात असताना नगरपालिकेसमोर दबा धरून बसलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अचानक हल्ला केला। अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला। यावेळी पवार यांनी जवळील सहकारी वसीम शेख यांच्या दुकानाकडे धाव घेत मदतीसाठी हाक मारली। हल्ला रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या वसीम शेख यांनाही हल्लेखोरांनी लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। घटनास्थळी नागरिकांची गर्दी होतच हल्लेखोरांनी तेथून पळ काढला। जखमी झालेल्या अनिल अण्णा पवार यांना तातडीने इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच समर्थक आणि नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी इंदापूर पोलिसांनी रुग्णालय परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला। प्राथमिक उपचारानंतर अनिल अण्णा पवार यांनी नागरिकांना आणि समर्थकांना शांततेचे आवाहन करत कोणीही कायदा हातात घेऊ नका आणि प्रशासनावर विश्वास ठेवा असे सांगितले। दरम्यान हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून पोलिसांकडून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत।